पहलगाम हल्ला प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था करत असून तपासाला वेग देण्यासाठी एनआयएचे महासंचालक सदानंद दाते सलग दुसऱ्या दिवशी श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेत आहेत। या बैठकीत एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांचे प्रतिनिधी देखील सहभागी झालेत। पहलगाम हल्ल्यातील फरार असलेल्या 4 दहशतवाद्यांचा शोध युद्धपातळीवरती घेतला जातोय। 4ही दहशतवादी अजूनही या परिसरातच लपून बसले असावेत अशी शक्यता आहे। काश्मीरमधील पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा एनआयएकडून वेगानं तपास सुरू आहे। या तपासाचा प्राथमिक चौकशी अहवाल एनआयएनं तयार केलाय। या तपासात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाक लष्कराच्या सहभागाचे पुरावे एनआयएला मिळालेत। पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएनं 20हून अधिक ओव्हरग्राऊंड वर्कर्सवरती लक्ष केंद्रित केलंय, ज्यांची एनआयए टीमकडून सखोल चौकशी केली जाते। कोडभवाळ तुरुंगात बंद असलेल्या 2 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणा करते। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा, अखनूरमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सीमा भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे। पहलगाममधील हल्ल्याचा संबंध हा जम्मूमध्ये झालेल्या 2023च्या दहशतवादी हल्ल्यासोबत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। या प्रकरणी आता मोठा खुलासा समोर आलाय। दोन्ही घटनांमध्ये लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या सहभागाचा संशय व्यक्त केला जातोय। अटारी वाघा सीमा गुरुवारी पूर्णतः बंद राहिली आणि त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानातल्याच नागरिकांना बसला। संध्याकाळी उशिरापर्यंत 70 पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवरती उभं राहून आपल्या देशाकडनं दरवाजे उघडण्याची वाट बघत होते। मात्र पाकिस्ताननं स्वतःच्या नागरिकांसाठी सुद्धा गेट उघडण्यास नकार दिला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते। यावरती आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांनी भारत संयमानं उत्तर देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। व्यापक प्रादेशिक संघर्ष टाळण्यासाठी भारतानं सावधगिरीनं प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा वॉशिंग्टनला आहे, असं व्हान्स यांनी सांगितलं। भारतानं पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरती यशस्वीपणे प्रतिमा उभी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे। आता भारताचं पुढचं पाऊल ही जागतिक सहानुभूती कृतीमध्ये रूपांतरित करण्याचं असेल अशी चर्चा आहे। त्यामुळे भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमधील सर्व अस्थायी सदस्य देशांशी सतत संपर्कात असून हे प्रकरण युरोपियन अफेअर्स काउन्सिलमध्ये सुद्धा मांडलं जाणार आहे। राजस्थान इंटेलिजन्स विभागानं जैसलमेरमधनं पठाण खान या गुप्तहेराला अटक केली आहे। तो पाकिस्तानच्या आयएसआयसाठी गुप्त माहिती पाठवत होता। पठाण खान हा जैसलमेरच्या मोहनगड भागातील रहिवासी आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती तसंच दहशतवाद्यांविरोधातील कारवाई दरम्यान दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। बाजारासह गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आहे। सीमेवरील गोळीबार थांबवा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिल्यानंतर सीमेवरील परिस्थिती आणखी चिघळली आहे। युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आता अमेरिकेनं मध्यस्थी केली आहे। संपर्क वाढवा, संघर्ष थांबवा असा निरोपच दोन्ही देशांच्या प्रमुखांना देण्यात आला आहे। भारतीय हवाई दलानं पूर्वी राफेल आणि सुखोई विमानांचा आक्रमण नावानं सराव करून पाकिस्तानची झोप उडवली होती। भारताच्या या कृतीमुळे भारत आपल्यावर केव्हाही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे। त्यामुळे या भीतीपोटी पाकिस्ताननं पीओकेमधील 1000हून अधिक मदरसे बंद केले। देशातील सर्व हल्ल्यांना देशाचं गृह मंत्रालयच जबाबदार आहे। चुनचुनके मारा, आधी जबाबदारी घेऊन राजीनामा द्या असं म्हणत संजय राऊतांनी अमित शहांवरती हल्लाबोल केला। पुलवामा, पहलगाम, उरीसाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। घराघरात आक्रोश असताना मोदी मुंबई दौऱ्यावरती येतात। पीएम मोदी फिरतायत, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नाही। मोदी सिने कलाकारांना भेटतात आणि गप्पा मारतात अशी टीका संजय राऊतांनी केली। त्यानंतर एक मोठी बातमी येते ती बघूयात। माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। 2 फोन नंबरवरनं ही धमकी आली। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून त्याची माहिती दिली आहे। सुमित देशमुख नावानं धमकीचे फोन आलेत। जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना माहिती दिली आहे। माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना फोनवरनं जीवे मारण्याची धमकी आलेली आहे 2 फोन नंबरवरनं। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, कधीची घटना, काय माहिती? ही घटना थोड्या वेळापूर्वीच घडलेली आहे। स्वतः माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या बाबतीमध्ये 2 फोटो ट्विट केलेले आहेत। नंबर देखील त्यांनी ट्विट करून त्या ठिकाणी दाखवलेले आहेत। सुमित देशमुख नावाची व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीनं त्यांना फोन करून धमकी दिली, शिवीगाळ केलेली आहे
अर्वाच्य भाषेमध्ये त्यांच्याशी संभाषण केलेलं आहे. नेमकं कोणत्या कारणावरून हे सगळं झालेलं आहे, त्यांना का धमकी दिली गेली, का शिव्या दिल्या गेल्या, हे स्पष्ट झालेलं नाहीये. एका त्यांच्या खासगी मीटिंगसाठी आव्हाड जे आहेत ते ठाणे महानगरपालिकेत आहेत. त्या मीटिंगमधून बाहेरनंतर हे स्पष्ट होईल की नेमकं आव्हाडांना ही जी धमकीचा फोन आलेला आहे त्या व्यक्तीनं कोणत्या कारणावरून धमकी दिली आणि त्याचा नेमकं उद्देश काय होता. बिलकुल अजित, धन्यवाद या माहितीसाठी. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघात एकमेकांविरोधात लढणारे गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर आता महायुतीमध्ये एकत्र येणार आहेत. गुलाबराव देवकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे दोघांमधील राजकीय वैमनस्य पाहता महायुतीसाठी दोन्ही गुलाबराव डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्ह आहेत. मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलंय. या समन्समुळे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का बसलाय. रामराजेंना समन्स पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बीडच्या परळीमध्ये सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे पैसे खाणारा आणि शेतकऱ्यांचे पैसे लाटणारा मंत्री असे बॅनर लागले. शेतकऱ्यांच्या नावे पैसे खाणारा मंत्री असे बॅनर मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयात समोर लावण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. मात्र दीपक केसरकरांनी शक्तीपीठ महामार्गाला माझा पाठिंबा असल्याचं वक्तव्य केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवरती पोहोचलाय. तीव्र उन्हामुळे रस्त्यावरची गर्दी कमी झाली आहे. गरज असल्यास घराबाहेर पडा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय. नाशिकमध्ये देखील यंदाच्या वर्षी पारा 41 डिग्रीवरती गेलाय. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तापमानात वाढ झाल्यामुळे नाशिककर पुरते हैराण झालेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नाशिककर रसवंती आणि ताक मठ्ठा या पेयांचा आधार घेत आहेत. मे महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्रात उष्णतेचा कडाका चांगलाच जाणवू लागलाय. विशेषतः मुंबई, नवी मुंबई आणि पालघर या परिसरातील तापमानात सातत्यानं वाढ होते आहे. मुंबई शहरात कमाल तापमान 33 अंशांवरती जाऊन पोहोचलंय. विदर्भात तापमान वाढीमुळे नागरिक हैराण झालेत. विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोल्यामध्ये झाली आहे. अकोल्यामध्ये 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नागपुरात 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नांदेडमध्ये उष्णतेनं कहर केलाय. नांदेडचं तापमान 42 ते 45 अंशांवरती पोहोचलंय. त्यामुळे दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडायला लागले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या तापमानानं उच्चांक गाठला असून उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत. चंद्रपुरात तापमानानं 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केलाय. काही दिवसांपूर्वी जगात सर्वाधिक तापमान चंद्रपुरात नोंदवलं गेलंय. राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले, रस्ते तुंबले असून वाहतुकीवरती त्याचा मोठा परिणाम झालाय. पुढच्या 4 दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याची दुरुस्ती केली जावी ही मागणी आता पूर्ण झाली असून 100 वर्षांनंतर कालव्याचं नूतनीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या हस्ते कालव्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. अमरावतीमध्ये सुरक्षा रक्षकांनी कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण केलं. 1 वर्षापासून प्रलंबित असलेल्या नियुक्तीपत्रासाठी आंदोलन करण्यात आलं. नियुक्तीपत्र मिळेपर्यंत उपोषणाचा इशारा देण्यात आला. कराडच्या उंब्रजमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात गावात महात्मा बसवेश्वर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची शोभायात्रा काढण्यात आली. वाशिमच्या मालेगाव शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहरातील नागरिकांना पाणी मिळावं यासाठी समाजसेवा करणारे फिरोज पठाण दर दिवशी मुबलक पाणी पुरवतायत. त्यांच्या या समाजसेवी वृत्तीमुळे हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य निर्माण झालंय. बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसत असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातल्या महिलांना वणवण भटकावं लागतंय. तब्बल 31 गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय. अजूनही अनेक गावात पाणी पोहोचलेलं नसल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. शिरूर तालुक्यातल्या खेडकर वस्तीत बिबट्यानं कुत्र्यावरती हल्ला केला.
नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर कुत्र्याला सोडून बिबट्यानं धूम ठोकली. वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाघी खुर्द परिसरातील अडोळ नदीच्या पुलाखाली मृतदेह सापडला. 50 वर्षीय पांडुरंग आरू असं मृत व्यक्तीचं नाव असून पोलीस पुढील तपास करतायत. पिंपरी चिंचवड शहरातील बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली आहे. कारवाईतून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागानं 4 महिन्यात 25,71,64,00,000 रुपयांचा दंड वसूल केला. वर्ध्याच्या वायगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याचा दुष्काळ पडलाय. आरोग्य केंद्रात पाणीच नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होतेय. रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना घरातूनच पाणी आणावं लागतंय. संगमनेर तालुक्यात ट्रॅफिक जाम झाल्याचं बघायला मिळालं. पुणे नाशिक महामार्ग ठप्प झाला होता. महामार्ग विस्तारीकरणाचा नागरिकांना फटका बसलाय. ऐन लग्नसराईमध्ये फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय. पाण्याअभावी झाडांना पाणी कमी मिळत असल्यामुळे फुलांच्या प्रक्रियेवरती परिणाम झालाय. तब्बल 25 वर्ष कालावधी उलटून देखील मनमाड शहरातील एकमेव असलेल्या मुख्य सावित्रीबाई फुले भाजीपाला मार्केटच्या इमारतीचं काम अर्धवट आहे. मार्केटचं काम लवकर सुरू करावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजीपाला मार्केट संघटनेनं दिलाय. जळगावच्या कासोदामध्ये वक्फ बचाव समितीनं जनजागृती दौरा केला. हम वक्फ बचाने निकले, आओ हमारे साथ चलो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मावळ तालुक्यात कृषी विभागामार्फत चालू खरीप हंगामाची तयारी जोरदार सुरू आहे. सहाय्यक कृषी अधिकारी स्मिता कानडे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घरगुती उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया करून पेरणी करण्याबाबत मार्गदर्शन केलं. शिरूर तालुक्यातल्या नावरा चौफुला महामार्गावरती भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं ऊस तोडणीसाठी जात असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. भीषण अपघातामध्ये 9 जण गंभीर जखमी झाले. जळगावात शिवतीर्थ मैदानासमोर असलेल्या समर एजन्सीला भीषण आग लागली. आगीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक होऊन जवळपास 50 लाखांचं नुकसान झालंय. येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावरती अपघाताची मालिका सुरूच आहे. विंचूर चौफुलीवरती भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 2 जण जखमी झालेत. नाशिकमध्ये मद्यधुंद कार चालकानं 6 वाहनांना धडक दिली. अपघातात 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी आहेत. यवतमाळच्या पुसदमधील एक देशी कट्टा आणि 2 जिवंत राऊंडसह आरोपीला रंगेहात पकडण्यात आला. एकूण 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्ध्यामध्ये मोटरसायकल चोरी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. आरोपीकडनं 6 मोटरसायकल्ससह 1,75,000चा मुद्देमाल जप्त केलाय. रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडनं ही कारवाई करण्यात आली. बीड तालुक्यातील वांगी गावात दलित वस्तीसाठी आलेला विकास निधी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमतानं लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 50 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. जळगावच्या सोपडा तालुक्यात गायत्री कोळी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. महिलेच्या अंगावरती खुणा आणि जखमा आढळून आल्यात. सासू आणि नणंद यांनी महिलेला गळफास दिल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांकडून केला गेलाय. जळगावच्या आकाशवाणी चौकामध्ये दुचाकीला ट्रकनं जोरदार धडक दिल्यामुळे गंभीर अपघात झाला. या अपघातामध्ये तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून तरुणही गंभीर जखमी झालाय. या अपघातानंतर ट्रक चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झालाय. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि लॉज मालक चालक यांच्यामध्ये बैठक पार पडली. सर्व ग्राहकांची कागदपत्र व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करा अशा सूचना पोलिसांकडून लॉजच्या चालक आणि मालकांना देण्यात आल्या आहेत. बेस्टला आर्थिक तुटवड्यातनं बाहेर काढण्यासाठी 2019 मध्ये मुंबई महापालिका प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला एक कृती आराखडा दिला होता. भाडेतत्वावर बस घेतल्या तरी तूट भरून निघाली नाही हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे हा आराखडा अपयशी ठरल्याची चर्चा सुरू आहे. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 4थ्या टप्प्याचा आणि मेट्रो 3 भुयारी मार्गाच्या बीकेसी ते वरळी मार्गाचं लोकार्पण लांबणीवर पडलंय. आता हे लोकार्पण नक्की कधी होणार हे मात्र अस्पष्ट आहे. मुंबईत म्हाडाच्या मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांची आता प्राधिकरणाकडून सविस्तर माहिती गोळा केली जाते आहे. मात्र काउंटरची संख्या कमी आणि त्यातच ही माहिती गोळा करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे म्हाडा मुख्यालयाबाहेर उन्हातान्हात नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. खास करून ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.
म्हाडाच्या कोकण मंडळाची प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरं विक्रीविना पडू नयेत. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडानं नवीन संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरं अर्जदार या संकेतस्थळावरती पाहू शकणार आहेत. मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डिजिटल सेवा सुरू करण्यात आली आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना एक क्रमांक देण्यात येणार आहे. या क्रमांकाच्या आधारे रुग्णांवरती पुढील उपचार करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 जाहीर केलं असून ते 2030 पर्यंत लागू असणार आहे. राज्यामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांच्या नोंदणीवरती 20 लाखांपर्यंतची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 5 वर्षात एकूण वाहन नोंदणीपैकी 30% वाहनं इलेक्ट्रिक असावीत असं परिवहन विभागानं उद्दिष्ट ठेवलंय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा 24%वरती आलाय. वेगानं होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्यामुळे पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली असून अनेकांना रेल्वेचं तिकीट मिळेल असं झालंय. त्यातूनच मध्य रेल्वेनं सोडलेल्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यात सोलापूर ते एलटीटी, कोल्हापूर ते पुणे, सोलापूर ते दौंड या गाड्यांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं 10वीच्या परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ केली. याआधी 10वीच्या नियमित विद्यार्थ्यांकडनं परीक्षा शुल्क 470 रुपये घेतलं जात होतं, ते आता 520 रुपये करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेनं आतापर्यंत 43% नालेसफाई झाल्याचं म्हटलंय. मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या डॅशबोर्डवरती आतापर्यंत केवळ 32% नालेसफाई झाल्याचे आकडे दाखवत आहेत. पावसाळा पूर्व सुरू व्हायला केवळ 1 महिना शिल्लक असताना 100% नालेसफाई अशक्य असल्याचं बोललं जात आहे.